वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे हे आता बाहेर आलेले आहेत आणि माध्यमांना बोलण्याची प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. मी सुरू करतोय. आता मी सुरू करतोय. आज मी सुरू करतोय, नंतर बोलू नका प्लीज. हे बाबा एक पकडून घे ना कोणीतरी, यांना देणार आहे यांच्या घे. आज माननीय अजितदादा पवार आणि विधिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माननीय आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शनासाठी आज चव्हाण सेंटरला त्यांच्यासोबत आम्ही सर्व आलो. काल जसं तुम्हाला माहीत आहे की माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो. काल रविवार असल्यामुळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू झाल्यामुळे बऱ्याचपैकी आमदार आज मुंबईला इथे हजर होते, उपस्थित होते आणि त्यामुळे फक्त मंत्र्यांनीच नव्हे, ज्येष्ठ नेत्यांनीच नव्हे, पण बाकीच्याही आमदारांना आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद मागण्याची ही संधी मिळवून देण्याच्या निमित्तानं आज आम्ही इथे माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलो. सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा, त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत. याच्या पलीकडे मला काही अधिक अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत. याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही. हिंदी में बोलता हूँ, हिंदी 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 हिंदी. आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो विधायक है, दोनों हाउस के, विधानसभा विधान परिषद के, माननीय अजित पवार साहब के नेतृत्व में यहां पर पवार साहब के आशीर्वाद लेने के लिए पहुंचे. कल जैसे आपको मालूम है कि केवल जो मंत्रिमंडल में काम करने वाले जो मंत्री हैं उनके साथ मैं और सुनील तटकरे जी आए थे और आज
बाकी के विधायक, क्योंकि कल रविवार था, विधायक आज ही यहां पर विधानसभा का सत्र शुरू हुआ इसलिए पहुंचे हैं और जो भी विधायक यहां मुंबई पहुंचे थे उनको यहां पर उनके साथ माननीय अजीत पवार साहब और मैं और सुनील तटकरे जी पहुंचे। हमें मालूम पड़ा कि पवार साहब यहां पर पहुंचने वाले हैं। चौहान सेंटर में हमेशा की तरह वो आते ही हैं, तो हमने विधानसभा से सब लोग एकत्रित होकर यहां पर पहुंचे। पवार साहब के आशीर्वाद हमने लिए और जिस तरह से कल हमने उनको विनती की थी कि पार्टी एक संग रहनी चाहिए, आपका आशीर्वाद और मार्गदर्शन उस दिशा में जरूर हो, यही विनती करके हम यहां से प्रस्थान कर रहे हैं। काल मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काही म्हणणं होतं ऐकून घेतलं, तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं आणि त्यानंतरचा जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे। हमने पवार साहब को विनती की, उन्होंने हमारी बात सुनी और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी, आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं, लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी, बस इतना ही कहना। तर पवारांनी आजही आमचं म्हणणं ऐकलं। शरद पवार हे आमचं दैवत आहे आणि त्यांच्या आशीर्वादासाठी दर्शनासाठी आम्ही इथे आलो होतो असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। आणि काल मंत्री सगळे आले होते, त्यांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला, पण आमदार बाकी होते। आज अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बहुसंख्य आमदार मुंबईत उपस्थित असल्यामुळे आम्ही आज शरद पवार हे वायबी चव्हाण सेंटरला येणार असल्याचं कळल्यामुळे इथे आलो आणि शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकसंध राहावा या दृष्टीने विचार करावा ही विनंती आम्ही पुन्हा एकदा शरद पवार यांना केल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत। आणि आज सुद्धा शरद पवार साहेबांनी आमचं म्हणणं शांततेत व्यवस्थित ऐकून घेतलं असंही प्रफुल्ल पटेल म्हणालेले आहेत। त्यामुळे आता शरद पवार यांचा राजकीय आशीर्वाद खऱ्या अर्थानं निर्णयाच्या रूपानं प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटाला मिळतो का हे बघावं लागेल। कारण काल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मंत्री नेते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते, काल सुद्धा भेट घेतली आणि त्याचबरोबर पक्ष एकसंध राहावा म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने विचार करावा अशी विनंती शरद पवार यांना करण्यात आली होती। आणि आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार समर्थक आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत आणि भेट घेऊन पुन्हा कालच्याच मागणी संदर्भात शरद पवार यांना विनंती करण्यात आली आहे। पक्ष एकसंध एकत्र राहावा हीच इच्छा आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही कृपा करून विचार करावा अशी विनंती शरद पवार यांना केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। आणखी माहिती घेऊ आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहे। निलेश, सौरभ, नुकतीच अजित पवार यासोबतच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सर्व मंडळींना शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि सर्व मंडळी आता या ठिकाणी बाहेर पडताना पाहायला मिळते। आज देखील शरद पवारांना कुठल्याही प्रकारची भूमिका मांडली नाही याबाबतची स्वतः माहिती प्रफुल्ल पटेल यांना दिलेली आहे। काल देखील आपल्या मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल अजित पवार यांना दिलेले आहे। काल देखील आपल्या मंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल अजित पवार या ठिकाणी आले होते। शरद पवारांना त्यांना विनंती केली होती, मात्र शरद पवारांना आपली भूमिका कुठल्याही प्रकारे या ठिकाणी जाहीर केली नसल्याचं पाहायला मिळालं होतं। आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आम्हाला पूर्णपणे वाटतं की शरद पवार आणि सर्व जे राष्ट्रवादी ती एक संघ राहिली पाहिजे आणि यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय आणि यासाठीच आम्ही आमच्या अध्यक्षांना भेटायला आलो होतो असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादीचे यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यासोबतच आमदार जर पाहिलं तर विक्रम काळे असतील, यासोबतच इतर जे महत्त्वाचे अनेक आमदार आहेत ते देखील या ठिकाणी होते। या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की अजूनही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यासोबतच विधान परिषदेचे प्रतोद शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे देखील या ठिकाणी अजूनही उपस्थित आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळते। नेमकी आता हे भूमिका काय घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अधिवेशनाचा कालावधी सुरू आहे। खरं तर 9 मंत्र्यांना सोडून इतर जे आमदार आहेत त्या सर्वांची विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जे विरोधी बाक आहे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीची ऑलरेडी मागणी पवार गटाकडून करण्यात आली होती। कुठेतरी पवार गटाकडून आपला जो भूमिका आहे ती कुठेतरी
थेट भूमिका आपली जी आहे ती कुठेही न बदलण्याचीच भूमिका आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता नेमकं शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता शरद पवार गटातील जे आमदार आहेत ते देखील शरद पवारांना भेटू शकतात। काही वेळापूर्वीच 2 वाजता या ठिकाणी शरद पवार गटातील आमदारांची शरद पवारांसोबत बैठक होती। मात्र अचानक अजित पवार गटातील सर्व आमदार या ठिकाणी पोहोचले, त्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती। मात्र या पवार गटातील सर्व जे महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते शरद पवारांशी बातचीत करताना सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय भूमिका घेत आहेत, शरद पवारांची काय भूमिका आहे आणि त्यांच्या गटाचं पुढचं ध्येय काय असेल किंवा काय त्यांची भूमिका असेल हे देखील काही वेळामध्ये स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सौरभ, बरोबर। निलेश, तू सोबत राहास, पण काही वेळापूर्वी शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना काय माहिती दिली ती आपण परत एकदा पाहूयात। ही संधी मिळवून देण्याच्या निमित्तानं आज आम्ही इथे माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलो। सर्व आमदारांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एक संघ राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत। याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही। हिंदी में बोलता हूँ, हिंदी 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 हिंदी। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो विधायक है दोनों हाउस के, विधानसभा विधान परिषद के, माननीय अजीत पवार साहब के नेतृत्व में यहां पर पवार साहब के आशीर्वाद लेने के लिए पहुंचे। कल जैसे आपको मालूम है कि केवल जो मंत्रिमंडल में काम करने वाले जो मंत्री हैं उनके साथ मैं और सुनील तटकरे जी आए थे और आज बाकी के विधायक, क्योंकि कल रविवार था, विधायक आज ही यहां पर विधानसभा का सत्र शुरू हुआ इसलिए पहुंचे हैं और जो भी विधायक यहां मुंबई पहुंचे थे उनको यहां पर उनके साथ माननीय अजीत पवार साहब और मैं और सुनील तटकरे जी पहुंचे। हमें मालूम पड़ा कि पवार साहब यहां पर पहुंचने वाले हैं। चव्हाण सेंटर में हमेशा की तरह वो आते ही हैं, तो हमने विधानसभा से सब लोग एकत्रित होकर यहां पर पहुंचे। पवार साहब के आशीर्वाद हमने लिए और जिस तरह से कल हमने उनको विनंती की थी कि पार्टी एक संग रहनी चाहिए, आपका आशीर्वाद और मार्गदर्शन उस दिशा में जरूर हो, यही विनंती करके हम यहां से प्रस्थान कर रहे हैं। काल मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काही म्हणणं होतं ऐकून घेतलं, तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं आणि त्यानंतरचा जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे। हमने पवार साहब को विनंती की, उन्होंने हमारी बात सुनी और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं, लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी, बस इतना ही कहना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।